हाय हॅलो गुड इव्हिनिंग. रात्रीचे वाजले 8 आणि आता मी लेट व्हिडिओ स्टार्ट करते आहे. आणि दिया पण इथे बसली आहे बघा. हे कपडे सुकून आत घेतले आहे, त्या कपड्यांना इग्नोर करा. आणि आज मी करणार आहे केळीपासून पुरी. केळीची पुरी म्हणजे गोव्यामध्ये त्याला बन्स म्हणतात, त्याच्यासाठी पुरी असते म्हणा. तर हे बघा, इथे मी काही साहित्य घेतलं आहे. तर इथे एक वाटी मैदा घेतला आहे, 4 केळी घेतली आहे. इथे मीठ आहे, जिरं आहे, थोडासा कलर घेतला आहे, फूड कलर. आणि इथे सोडा खार आहे, म्हणजे सोडा, बेकिंग सोडा. आणि गूळ लागणार आहे. इथे गूळ आहे, हे बघा डब्यामध्ये ठेवलं आहे गूळ. तर असं मी किसून गूळ ठेवते, तर ते लागणार आहे. तर सगळ्यात आधी केळी सोलून घेऊन त्याची सोलून घेते आधी, मग तुम्हाला दाखवते. तर इथे बघा, मी केळी सोलून घेतली आहे. आता ती अशी हाताने कुस्मरायची आहे, नाहीतर तुम्ही फोक पण घेऊ शकता, आटा चमचा. अशी हाताने कुस्मरायची. आणि ही गावठी केळी आहे, गावठी केळींचं छान होतात, म्हणून मी गावठी केळी आणली आहे. बरं, मिक्स करून घ्यायचं आहे, दाखवते तुम्हाला. तर आता इथे बघा, हे असं मी मिक्स करून घेतलं आहे, पातळ करून घेतलं आहे चिरडून सगळे. आणि आता त्याच्यात गूळ घालायचं. जेवढं गूळ तुम्हाला गोड पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता. तर इथे बघा, मी गूळ घालते, अर्धी वाटी आहे गूळ. आणि हे सगळं एकजीव करायचं. इथे बघा, हे चांगलं मी मिक्सळून घेतलं आहे, केळी वगैरे सगळं, गूळ अजिबात दिसत नाही. आणि जर दिसत असेल तर ते चिरडून घ्या. आता त्याच्यात मी मीठ, कलर आणि सोडा खार आणि जिरं घालणार. तर जिरं असं चिरडून थोडंसं घे, कारण की त्याचा वास येणार म्हणून. तर हे सगळं त्याच्यात घाला. आता हे सगळं मिक्स करून घ्या, चांगलं असं फिटून घ्या. आता हे मिश्रण सगळं ह्या पिठात घालायचं. मैद्याचे पीठ आहे, हे मैदा आहे. आता हे सगळं मिश्रण याच्यात टाकूया. आता इथे बघा, हे पीठ सगळं काढून घ्यायचं. आणि याच्यात आणखीन पीठ लागणार आहे मला, तर मी घेतलं आहे, आणखीन 1 वाटी घेतलं आहे. जेवढं लागेल तेवढं मग तुम्हाला सांगते केवढं लागलं आहे ते पीठ मला. हे सगळं मिक्स करून घे. हे बघा, ह्याच्यात आणखीन जाणार पीठ.
आता हे सगळं आणखीन एक वाटी लागले आहे, 2 वाटी पीठ घेतलं आहे मी. आणि जर लागणार असेल तर मी तुम्हाला नक्की सांगणार. तर इथे हे बघा, तर हे मी मिक्स करून घेते. इथे बघा, इथे सॉफ्ट डो मी करून घेतला आहे. तर असा सॉफ्ट डो पाहिजे बघा. आणि हा आता रात्रभर भिजत ठेवूया, 8 तास. सकाळी मी याची पुरी करणार, तेव्हा दाखवते तुम्हाला. तर इथे डब्यात मी घालून ठेवलं आहे. आता पासून ठेवणार रात्रभर भिजवायला. बाकीची सगळी सामग्री ठेवायला लागते जाग्यावर. तर इथे मला 2 वाटी पूर्ण भरून, फुल भरून, तर हे करायला मला इथे 2 वाटी मैदा लागला आहे. बाकीचं साहित्य सगळं तेच आहे. जेवढे गूळ जाईल तेवढं जेवढ्या मिक्समध्ये त्या केळी आणि गूळ घालून आणि मिक्स जे केलं होतं ना, त्याच्यातच मी ते मिक्स केलं आहे. पाणी, दूध वगैरे काही नाही घातलं होतं. तर ते त्याच्यातच मी डो करून घेतला होता, तो जो केळी मैद्याचा. आणि मैदा 2 वाटी पूर्ण भरून लागला आहे. तर रेसिपी करताना हे लक्षात ठेवायचं, दूध, पाणी घालायचं नाही. गुड मॉर्निंग, दिया आणि मम्मा चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता दियाला मी कडू वका देणार आहे. वका दूध ते बघा. आणि दिया आता रडणार बघा कशी. बघा आता सुरू केलं तिने रडायला. कडू थोडंसंच देणार तिला, कारण की आज पोलिओ होता तिला. पय तुका इल्ल्याशी दिलाय निरा काढा काढा कडू काढा. आणि दिया बघा आताच रडायला सुरू केली दियाने. दिया कपडे काढूया दुसऱ्या. दिया बघा गुडगल कशी घेणार बघा आता. घे घे गुडगल. आमटच घेवपाचें आसता. घेता का घेना? 2 3 छान माणयार घालू. पापाक पाय गड्डरुंगला. दिया ते बघा ड्रामा कसे चालू आहे. नाव घेत नाही बघा कशी ड्रामा करते. आता तिला मी माणीवर घालणार. आता दियाने घेतलाय गुडगल म्हणजे दिया. लॉलीपॉप नको राती खाल्ले नो. नका नका ते नका नका रे. दियाचे पप्पा घेणार. मी पण घेते. दियाला दिले तर मी पण घेते. संडेच्या संडे घ्यायचं असतंय. लॉलीपॉप नका खाणं. माझं काढले. हे बघा रात्री मी पीठ भिजवलं होतं ते. त्याच्या पुरी करणं. थोडासा हात मारला आहे त्याच्यावर. माप घ्यायचं. हो आता मी पुरी करते याची, मग दाखवते तुम्हाला. इथे बघा छोटे छोटे गोळे करून घेतले आहे. आता ते लाटून घ्यायचं. जे तांदळाचं पीठ आहे, मी तांदळाच्या पिठाचंच करते त्यासाठी.
तर आता लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे बघा मी या सगळ्या पुऱ्या करून घेतल्या आहे, लाटून घेतल्या आहे. जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे, तर मीडियमच केलं आहे. जसे पुऱ्या करतो तसंच करायचं. तर आता हे तळून घ्यायचं. ते आता तेल गरम करत ठेवलं आहे. 이렇게 해. 아직 안 가나? 여기 가면 가말해. तर आता हे मी सगळ्या पुऱ्या तळून घेते. तर आता इथे माझी सगळी पुरी करून झाली आहे. हे बघा. हे बघा बन्स रेडी झाले आहे. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सांग सबस्क्राईब कर म्हणून. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.